आणि जसं की आपण अजूबे बोलतो की 7 अजूबे आहेत, तर मला असं वाटतं हा पण एक 8वा अजूबा. It's very beautiful. The caves are an amazing. बुद्ध जगाने पाहावा म्हणून सूर्य सुद्धा या ठिकाणी दरवर्षी 10 मार्च रोजी साक्षीदार होतो. सल्या म्हणल्यावर हे नांदेड जिल्ह्यात आहे तेवढं रे. कोणतं गाव? बरं बरं, कंधारचे आहेत का? या ठिकाणी अतिशय नयनरम्य आणि विहंगम जे दृश्य आपण पाहतो आहोत. इथं आम्ही वेरूळ या ठिकाणी नेली क्रमांक 10 मध्ये आहोत आणि हा हजारो वर्षापासूनचा स्थापत्य कलेचा हा नमुना आपण पाहतो आहोत. आणि दरवर्षी इथे 9, 10 आणि 11 हे 3 दिवस हा नजारा आपण पाहतो आहोत. जशी जशी सूर्याची किरणं या चैत्य गवाक्ष याच्यातून येतात तसं त्या मूर्तीवर आपण हे दृश्य पाहतो आहोत. आम्ही इथे 4 वाजल्यापासून ते आता 5:30 वाजेपर्यंत हे दृश्य 3 वाजल्यापासून ते 5:30 वाजेपर्यंत वाजून गेलेले आहेत. आपण पाहतो आहोत की सूर्याची किरणं हे पूर्ण वरी जात आहेत. सुरुवातीची स्टेज अशी असते की पायापासून हे सूर्याची किरणं असे वर जात तथागतांच्या एकदम चेहऱ्यावर हे आत्तापर्यंत आम्ही पाहिलेलं आहे. सूर्य जसा कल्तीला जातो आहे त्या पद्धतीनं त्याची किरणं हे वरचीवर बाजूला सरकत असल्याचं दृश्य आपण इथे पाहतो आहोत. हे जवळपास हजारो वर्षापासून ह्या ज्या लेण्या इथं हे केलेल्या कोरलेल्या आहेत त्यावेळेसचे जे कलावंत होते त्यावेळेसचे कारागीर होते त्यांनी इथल्या स्थापत्य कलेचा असेल, भौगोलिक शास्त्र असेल किंवा सूर्याचा किंवा खगोलीय शास्त्राचा जो अभ्यास केलेला आहे त्या अभ्यासाचा चाणक्यपणे आणि विद्वान पंडित कलावंतांनी इथं बरोबर सुवर्णमध्य साधून हे दृश्य इथं आपल्याला वर्षातून फक्त एकदाच मार्च महिन्यामध्ये आपल्याला पाहायला भेटतं. इथं लोकांची अलोट गर्दी आहे. जगातून अनेक पर्यटक इथं हे दृश्य पाहण्यासाठी येतात आणि हे विहंगम दृश्य जे आहे ते बौद्ध साहित्यामध्ये आणि बौद्ध संस्कृतीमध्ये विशेष ह्या दृश्याला विशेष असं महत्त्व आहे. इथे देश परदेशातून उपासक येत आहेत. आज पूर्ण अशी तुंबळ गर्दी इथं अलोट गर्दी हे दृश्य पाहण्यासाठी. आणि आपण म्हणतोच ना की बुद्धाने म्हटलेलं आहे की जगामध्ये 4 प्रकारची माणसं असतात. अंधाराकडे जाणारी माणसं, अंधाराकडून प्रकाशाकडे जाणारी माणसं आणि प्रकाशाकडून अंधाराकडे जाणारी माणसं आणि प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाणारी माणसं. म्हणजेच दुःखाकडून म्हणजे अंधार म्हणजे दुःख आणि प्रकाश म्हणजे सुख. तर अंधाराकडून दुःखाकडून दुःखाकडे जाणारी माणसं, दुःखाकडून सुखाकडे जाणारी माणसं आणि सुखाकडून परत जी सुखी झालेली माणसं आहेत पुन्हा आणखी दुःखाकडे जातात.
आणि जे जे प्रकाशाकडून प्रकाशाकडे म्हणजेच उन्नतीकडून उन्नतीकडे, विकासाकडून विकासाकडे, सूर्य देखील आज तेजोमय एवढा सूर्य असताना देखील तथागताच्या भेटीला आपल्या किरणाच्या रूपाने येतो आहेत. म्हणजेच प्रकाशाकडून प्रकाशाकडे हा तेजोपुंज, सूर्यांच्या किरणाचा तेजोपुंज आज तथागतांच्या मुखावरती आज आपण तेजाळलेला पाहतो आहोत. म्हणजे तेजाकडून तेजाकडे ही जी उक्ती आहे ते हजारो वर्षापासून ही चालत आलेली आहे. आणि हा उत्सव इथे म्हणजे किरणोत्सव, ज्याला प्रकाशोत्सव म्हणू, ज्याला किरणोत्सव म्हणू आपण, हा इथं भरलेला आहे. लेणी क्रमांक वेरूळच्या लेणी क्रमांक 10 मध्ये आम्ही आमच्या साक्षीनं आवाज बहुजनांचा जे संपादक आहेत शिवाजीराव गायकवाड साहेब, विनयजी ढवळे सर आहेत आमच्यासोबत, पुणा बोधिसत्व फाउंडेशनचे उपाध्यक्ष उत्तम कांबळे सर आणि आमचे सारथी जे आहेत ते पिराजी कांबळे, हे सगळी म्हणजे, आणि आपल्यासमोर गोपीनाथ जोंधळे साहेब सुद्धा इथं आहेत. त्यांनी गर्दीमध्ये पाहत आहेत वेगवेगळी दृश्य. त्यांच्यासाठी हे सगळं म्हणजे आम्ही जवळपास 15 वर्षापासून इथं येण्याचा संकल्प करतोय. तो आज इथे संकल्प पूर्ण झालेला आहे. आजही आम्ही एवढ्या अडचणीतून इथं आलेलो आहोत. चांगल्या कामासाठी अडचणी येतच असतात, पण अडचणीवर मात करणं, संकटावर मात करणं हाच खरा धम्म आहे. आणि म्हणून धम्माच्या बळामुळं आज आम्हाला इथं खेचून आणलेलं आहे. आणि हे दृश्य आपल्या सर्वांसाठी, आवाज बहुजनांच्या प्रेक्षकांसाठी आम्ही इथून दाखवत आहोत. सगळ्यांना मंगल कामना. भाऊ तू सब मंगलंग रखत तू सब देवता, मंगल हो सबका मंगल हो. पुन्हा शिवाजीराव गायकवाड यांच्याकडे. धन्यवाद साहेब, खूप खूप तुमचा आम्ही आभारी आहे. खऱ्या अर्थानं तुमच्या माध्यमातून आम्हा 4-5 जणांना हे किरणोत्सव या सोहळ्यामध्ये आम्हाला सहभागी होता आलं. खऱ्या अर्थानं या सोहळ्याची माहिती सांगण्यासाठी राजेंद्रजी कांबळे आमच्या सोबत आहेत, त्याचबरोबर विनयजी ढवळे आहेत. सरांकडे मी जाणार आहे. सर, आपण या किरणोत्सवामध्ये सहभागी झालेला आहात, तुमच्या सुद्धा मी भावना जाणून घेऊ इच्छितो आहे. सर्वप्रथम तर सर्व देशातील नव्हे तर जगातील जो मानवतावादी धम्म आहे तो तथागत महामानव गौतम बुद्धाचा धम्म आहे. आणि या धम्मामध्ये तथागत बुद्धांनी दिलेली शिकवण अतिशय म्हणजे महत्त्वाची आहे, जी तेजोमय करणारी आहे. आणि म्हणून आज 3:30च्या दरम्यान तथागत बुद्धांच्या चरणावरती सूर्यकिरण ही स्पर्श करतात आणि 3:30च्या नंतर पुन्हा तसंच वरवर जाऊन ती तथागत बुद्धांच्या म्हणजे मेंदू जे आहे, कपाळ जे आहे, डोळे आहे आणि म्हणजे पूर्ण शरीरावरती आज किरणोत्सव जे किरण जे आहेत सूर्यकिरण ती तथागत बुद्धांना स्पर्श करतात आणि तथागत बुद्धांचं जणू काही जगाला दर्शन देतात. जे तेजोमय बुद्ध दाखवतात, हा बुद्ध जगाने पाहावा म्हणून सूर्य सुद्धा या ठिकाणी दरवर्षी 10 मार्च रोजी साक्षीदार होतो. असा हा तथागताचा धम्म आहे, जो सर्वांना या ठिकाणी तेजोमय करणारा धम्म आहे, असंच आजच्या प्रसंगी मी सांगेन. About here? It's very beautiful, amazing. It's very beautiful. The caves are an amazing work of human ingenuity and of Indian civilization, the creativity and culture from the big Kailasa temple to this one. Just amazing what people can do when they put their minds to it and have a lot of time to devote hundreds of years of constant, continuous effort to achieve these incredible results. So really beautiful. Thank you. Sir, you're from which country? America. America, okay. Your good name, sir? Matthew. Okay. So how you're feeling? Great. Yeah, it's amazing. Very beautiful. You just stand here and now give some views. समजून बोलता एक मिनिट To सरांकडे see what human ingenuity can achieve after putting in years of effort and centuries of work. It's just really incredible and an inspiration of Indian civilization. Okay. Thank you so much. Yes. Can you take a picture of mine? Yes, yes, I know. हॅलो, Your good name, sir? Matthew. Okay. प्लीज युअर नेम सर. Matthew. वेर आर यू सर? I'm from America. We want to take my photo. Are you here? हाऊ इज Okay. यू आर शो द One more. I'm gonna do one more with my hat. Yeah, why not? सर प्लीज.
I want to take one snap. Sure, Just sure, here. I don't. सर बाहेर येतो, बाहेर येतो. Hello, sir. Hello, sir. I want to talk to you. Just hold on. Just I'll take one selfie with you. Okay? Look at yourself. Hello. I agree. I should be right. नमो बुद्धाय. जय भीम मित्रांनो. आपण सध्या आहोत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वेरूळ या ठिकाणी. वेरूळमध्ये आल्यानंतर 10 क्रमांकाच्या लेणीमध्ये आहोत. 9 मार्च, 10 मार्च आणि 11 मार्च या 3 दिवसामध्ये 3 वाजल्यापासून सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत तुम्ही माझ्या उजव्या हाताकडे जे तुम्ही बघू शकता तथागत भगवान गौतम बुद्धाची विशाल अशी महाकाय कोरीव मूर्ती आहे आणि त्या मूर्तीवरती सूर्यकिरण पडतात. अर्थात हा 3 दिवसाचा किरणोत्सव या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. माझ्यासोबत हा किरणोत्सव आणि या किरणोत्सवात आम्ही सहभागी झालेलो आहोत. बोधिसत्व फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आणि उपाध्यक्ष उत्तम कांबळे सर, त्याचबरोबर राजेंद्रजी कांबळे सर, आम्ही या ठिकाणी या वेरूळ लेणीला भेट देण्यासाठी आलेलो आहोत. योगायोग आमच्यासोबत या लेणीच्या संवर्धक ज्या महिला कर्मचारी आहेत त्यांची आमची भेट झालेली आहे. निश्चितच काय माहिती मिळणार आहे हे जाणून घेण्याचा माझा प्रयत्न असणार आहे. सविस्तर असा संवाद साधण्यासाठी मी विनंती करणार आहे राजेंद्रजी कांबळे यांना की आपण येथील जे कर्मचारी आहेत, महिला कर्मचारी, यांच्याकडून सविस्तर अशी माहिती घ्यावी जेणेकरून आपल्या दर्शक मंडळींना आपल्या माध्यमातून संपूर्ण माहिती मिळेल. सर्वांना नमो बुद्धाय. जय भीम. आवाज बहुजनांच्या प्रेक्षकांसाठी सर्वांना वेरूळच्या लेणी क्रमांक 10 मधून आपण थेट प्रक्षेपण पाहतो आहोत. या ठिकाणी आपण लेणी संवर्धन समितीच्या ज्या कार्यकर्त्या आहेत, आपलं नाव काय? सागल गायकवाड. सागल गायकवाड या इथं उपस्थित आहेत आणि त्यांच्याकडून आपण बरीच काही माहिती जाणून घेणार आहोत. सागलजी, मला असं विचारायचं आहे की बौद्ध साहित्यामध्ये या किरणोत्सवाचं एकंदरीत महत्त्व काय आहे? जय भीम, नमो बुद्धाय सर्वांना. मी सागल गायकवाड. MBCPR हा जो ग्रुप आहे त्याची मी मेंबर आहे आणि औरंगाबाद जे रिजन आहे त्या रिजनची पण मी गाईड आहे. सो ऐतिहासिक हा स्थळ आहे आणि एलोरा सारख्या ठिकाणी हे जे किरणोत्सव जे आहे गेल्या कित्येक वर्षापासून सुरूच आहे, पण आपल्याला माहीत नव्हतं. बिकॉज ऑफ सोशल मीडिया आणि एव्हरीथिंग गेल्या 2-4 वर्षापासून आपल्या सगळ्यांना ह्या गोष्टी कळत आहेत म्हणून आपण मोठ्या संख्येने इथे येतो आणि ह्याचं दर्शन घेतो, ह्याचा लाभ घेतो. तर हे जे आहे की हे हिस्टॉरिकल आहे आणि हे म्हणजे ह्याचं सांगणं तर म्हणजे ॲक्च्युली आपल्याला पण सांगता येणार नाही की ही काय जादू आहे. हे अद्भुत आहे. जसं इन्क्रेडिबल आपण इंडिया बोलतो तर त्याच्यातलाच हा एक भाग आहे. आणि जसं की आपण अजुबे बोलतो की 7 अजुबे आहेत, तर मला असं वाटतं हा पण एक 8वा अजुबा आपल्या इथे आपल्याला लाभलेला आहे आणि प्रत्येकाने येऊन ह्याचं दर्शन घ्यायला पाहिजे. आणि मी असं एक इथे घोषणा करेल की म्हणजे माझी एक मागणी आहे अशी की कालचा जो दिवस आहे 10 तारीख होती, पण मंगळवार असल्यामुळे, सुट्टी असल्यामुळे युनेस्कोच्या तर्फे किंवा आपले जे सेंट्रल गव्हर्नमेंट आहे त्याच्या अंतर्गत हे सगळं चालत असल्यामुळे, सुट्टी असल्यामुळे लोक येऊ शकले नाही किंवा दर्शन घेऊ शकले नाही. तर लांब लांबचे लोक येतात. त्यांनी पण मला असं म्हणायचं आहे की मंगळवारचा जो दिवस होता 10 तारीख जी होती, तर 10 तारखेला पण त्यांनी मंगळवार जरी आला असेल पण तो मंगळवार सुट्टी न ठेवता ह्या गोष्टीसाठी तरी निदान त्यांनी ओपन केलं पाहिजे आणि प्रत्येकाला ह्या गोष्टीचा लाभ झाला पाहिजे की हे अद्भुत आहे म्हणून. आणि सांगायचं तात्पर्य की कधीपासून हे चालत आले, ते परंपार हे चालत आलेलं आहे. ह्याचं म्हणजे जी हिस्ट्री आहे ते आपण पण म्हणजे ह्याच्यामध्ये सांगू शकत नाही, कारण की आपल्या जन्माच्या अगोदरपासून किंवा भरपूर जे 2500 वर्षापूर्वीपासून ह्या गोष्टी जे सुरू आहेत तर तेव्हापासून हे सुरू झालेलं आहे. कालन प्रमाणे पाहिलं तर तेव्हापासून ह्या ज्या लेण्यांचा आहे इथे उगम झालेला आहे. ह्या लेण्या बांधल्यात कशासाठी, तर भंतीजी लोकांसाठी ह्या लेण्या बांधल्या होत्या. तर माझ्या
मते मी सांगण्यापेक्षा भंतीजी लोक ह्याच्याबद्दल ह्याची जी हिस्ट्री आहे ती खूप जास्त चांगल्या पद्धतीने तुम्हाला सांगू शकतात. आणि मला हेच म्हणायचं आहे की प्रत्येकाने या, दर्शन घ्या. आणि हा जो ज्याला म्हणजे आपले जवळचे पण लोक काही काही असे आहेत की जे येत नाहीत किंवा त्यांना माहिती नाही, बाहेर पण लोक फिरतायत त्यांना पण काही ह्या गोष्टीचं माहिती नाही, तर त्यांनी पण यावं, ह्याचा लाभ घ्यावा, दर्शन घ्यावा, कारण की हे अद्भुत आहे. थँक्यू. मला असं विचारायचं आहे की आता जो तुम्ही आता मुद्दा हे घेतला की बा मंगळवारी 10 तारीख होती आणि मंगळवारी सुट्टी असते, तर इथल्या एक मनोवादी व्यवस्थेचं एक असं म्हणजे हे आहे, कारण का जगामध्ये रविवारी सुट्टी असते आणि मंगळवारी इथं युनेस्को असेल किंवा केंद्र सरकार असेल, बरोबर आहे. तर यांनी मुद्दाम होऊन याचा लाभ जास्तीत जास्त लोकांकडे हे करू नये आणि 10 तारीखच पर्टिक्युलर जी सुट्टी घोषित केलेली आहे. असं काय वाटतं का किंवा बौद्ध उपासक उपासिका यांना किंवा लोकांना हे कळूच नाही, असं काही षडयंत्र आहे असं वाटतं? नाही नाही सर, तसं तर काही नाहीये. ऍक्च्युली झालं काय की ह्या वेळेस 10 तारखेला मंगळवार आला. सो म्हणजे लास्ट टाइम तसं झालं नव्हतं, पण 10 तारखेला माझ्या मते सोमवार आणि मंगळवार 11 तारखेला असा होता कालचा दिवस, म्हणजे मागच्या वर्षीचा. पण ह्या वर्षी काय झालं की 10 तारखेला मंगळवार आला, म्हणून ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. पण मला हेच म्हणायचं आहे सरकारला, माझी हीच एक मागणी आहे की लांब लांबून पर्यटक येतात बघायला, त्यांची इच्छा असती, श्रद्धा आहे त्यांची. त्यामुळे जर 10 तारखेला जर 10 किंवा 9 किंवा 11 तारखेला जर मंगळवार येत असेल, तर तुम्ही फक्त ह्या गोष्टीसाठी तुम्ही मंगळवारी सुट्टी रद्द करावी. कारण की जर मंगळवार येत असेल आणि जर आपण जर काही पर्यटक परत जात असतील, तर ही म्हणजे खूप शोकांतिका असं मला वाटतं. तर माझं हेच म्हणणं आहे सरकारला की मंगळवार ज्या दिवशी येईल 9, 10, 11 ह्या तिन्ही दिवसांमध्ये डेजमध्ये तारखेमध्ये कधी पण आलं तरी पण ते खुलं करावं सगळ्या पर्यटकांसाठी. महत्त्वाच्या मुद्द्यावरती आपण बोलूया. Yes. आपण 4 वर्षापासून हे लोकांना माहिती झाले असं बोललात, पण येणारे जे नागरिक आहेत इथं कोणत्या दृष्टिकोनातून येतात, तुमच्या निदर्शनास काय आले? याच्याकडे एक अंधश्रद्धा म्हणून येतात का वैज्ञानिक दृष्टिकोनातून येतात, हे तुम्हाला विचारायचं आहे. सांगायचं तात्पर्य हे की पहिले लोक नाही, इट्स ओके. सांगायचं तात्पर्य हे की भरपूर लोक आपले पण श्रद्धाळू आहेत जे की मानत नाहीत, पण बिकॉज ऑफ सायन्स, बिकॉज ऑफ सोशल मीडिया, बिकॉज ऑफ एव्हरीथिंग, जे काही बाबासाहेबांनी आपल्याला अभ्यास दिलेला आहे, त्याच्यातून 22 प्रतिज्ञा दिलेल्या आहेत, त्याच्यातून बरेच लोक आपले जागृत होत चाललेत. म्हणूनच ह्या गोष्टी कुठेतरी आपल्याला अंमलात आल्यात आणि आपण ते ह्या गोष्टीचा लाभ घेऊ शकतो. आणि हे मला असं वाटतं की पारंपार हे चालावं, हीच माझी अपेक्षा आहे. बरोबर आहे सागरजी, कारण का हे अनाकलनीय आणि अविश्वसनीय हे जे दृश्य आहेत याच्यावरनं समाजामध्ये वेगवेगळ्या दृष्टिकोनातून विचार करण्याची प्रवृत्ती असू शकते. परंतु बौद्ध धम्मच असा आहे की ती विज्ञानावर आधारित आहे आणि विशेष म्हणजे 22 शास्त्राचा अंतर्भूत या बौद्ध धर्मामध्ये आहे, ज्याच्यामध्ये सांख्यशास्त्र असेल, खगोलशास्त्र असेल, नीतिशास्त्र असेल, न्यायशास्त्र असेल, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र आणि एकंदरीत जे विश्वमंडल आहे ते आकाशमंडल जे आहे, आकाशगंगा, तारे असतील, तारका असतील, ग्रह असतील, या सगळ्यांचा अभ्यास त्या त्या कालमानानुसार, अनुमानानुसार त्या त्या वेळेसची तज्ज्ञ मंडळी करत असावीत. आणि हे जे तुम्ही म्हटल्याप्रमाणे इथं विद्वान भिक्षू लोक, चैत्य म्हणजे भिक्षूंना हे करण्याचं आणि इथं चैत्य म्हणजे अरहंत भिक्षूंचं हे निवासस्थान असलं पाहिजे. इथं पूजा झाली पाहिजे, भगवंताची इथं आराधना म्हणजे पूजा म्हणजे अभिवादन झाले पाहिजे, प्रार्थना असेल, ध्यान असेल, त्या त्या पद्धती ज्या त्या त्या काळानुसार असतील. आणि अशा यांना या सगळ्या सूर्यमंडलांचा, जी तारकांचा, सगळ्या ग्रहांचा जो अभ्यास असेल त्या अभ्यासानुसारच ही इथं स्थापत्य कलेचा एक वेगळा नमुना, जे की उगीच नाही की एलोरा आणि अजेंडा हे जागतिक आश्चर्याच्या यादीमध्ये येतं. आणि हे जागतिक आश्चर्य असल्यामुळं इथं जी रंगरंगोटी पाहतो आपण किंवा कलाकुसर पाहतो, ह्याला जगामध्ये कुठली तोड नाही आहे. आणि म्हणून हे जे आहे अविश्वसनीय आणि अनाकलनीय ज्या गोष्टी आहेत ते आपण चमत्काराकडे सुकून देतो, बरोबर आहे. पण तसं काही नाही आहे. बौद्ध धर्मामध्ये चमत्काराला किंवा अंधश्रद्धेला कुठलंही नाही, कारण का ही एका प्रज्ञा सूर्याला सूर्याची भेट आहे. प्रज्ञा सूर्य म्हणून आपण ते दुसऱ्या तेजाला भेट आहे. किरणोत्सवाचा हा उत्सव, दीपोत्सव असेल, किरणोत्सव असेल, तेजोत्सव असेल, ह्या प्रकारचं आपण हे केलेलं आहे. आपण या ठिकाणी
सागरजी गायकवाड यांचे धन्यवाद मानूया आवाज बहुजनाच्या वतीनं. त्यांनी आपल्याला खूप माहिती दिलेली आहे. एक मिनिट. आणि सर मला असं वाटतं की हा जो दिवस आहे म्हणजे हे 3 दिवस जसे आपण वेगळे सोहळे करतो, जसं की रमाईची जयंती असेल, बाबासाहेबांची जयंती असेल, सावित्रीमाईची जयंती असेल, शिवाजी राजांची जयंती असेल, जसं आपण सगळ्या जयंत्या साजरा करतो तसे हे 3 दिवस जसं आपण दिवाळी वगैरे साजरी करतो. दिवाळीचं पण एक मोठाच इतिहास आहे जो की आपल्यापैकीच आपल्या राजाने तो निर्माण केलेला आहे की जम्बूद्वीपामध्ये की 88,000 लेण्या तुम्ही निर्माण केल्या होत्या राजा अशोकाच्या काळापासून आणि किती 88,000 दिवे त्यांनी लावले होते की पूर्ण माझा जो भारत आहे, हा भारत अखंड भारत जो आहे तो चमकला पाहिजे, अशी त्यांची एक निर्मिती होती, एक संकल्पना होती. म्हणून आपण दिवाळी पण साजरी करतो. पण काही लोकांना वाटतं की हे थोटांड आहे देवाचं वगैरे हे लावून ते हे करतात. पण खरं बघायला गेलं तर जे काही ह्या गोष्टी हे लोक साजरी करतात, गुढीपाडवा असो किंवा काय असो, नागपंचमी असो, नागपंचमी म्हणजे आपल्या राजांचे आपले जे नागवंशी राजे होते त्यांच्यासाठी आपण नागपंचमी पण साजरी करतो. तर हे जे सगळे सणवार आहेत ते आपल्यापैकीच आहेत. म्हणजे लॉर्ड बुद्धा म्हणजे भगवंत जेव्हा 2,500 वर्षापूर्वी त्यांच्या पण पूर्वी जो काळ चालत आलाय, जी परंपरा चालत आलाय तीच आपण चालवतोय. आता तुम्ही जर ह्याच्यावर नक्षीकाम जर बघितलं तर ह्या नक्षीकामामध्ये तुम्हाला स्वास्तिक दिसू शकतं, गोपण्य दिसू शकतात, अजून इतर काही गोष्टी तुम्हाला फूल चक्र वगैरे दिसू शकतात. तर ह्या गोष्टी काय आहेत की त्या काळापासून चालत आलेल्या परंपराच आहे म्हणून ते आज आपल्याला दिसते. स्वास्तिकचं पण महत्व आपल्यामधलंच आहे. आणि तुम्हाला सांगते हे जे असे खांब तुम्हाला दिसत आहेत आणि साईडनी तुम्हाला जागा दिसतीये, तर हे कशासाठी आहे तर हे प्रदक्षिणेसाठी आहे की त्या काळामध्ये भिक्षुगण जेव्हा यायचे तर ते एकदम डिसिप्लिन मध्ये येत होते आणि अशा पद्धतीने ते फेरा घालत होते. त्याला आपण प्रदक्षिणा म्हणतो. जसं आपण हिंदू समाजामध्ये म्हणतो की 102 प्रदक्षिणा 110 प्रदक्षिणा जे मारतात, तर ते त्यांचा इतिहास नाही, तो सगळा आपला इतिहास आहे. फक्त काही लोकांनी त्याला वेगळ्या पद्धतीने, जसं सिंधू पद्धती आहे आपली, त्याला हिंदू पद्धती म्हणून त्यांनी केलेलं आहे आणि तेच आपल्या चोरून ते वारसा चालवत आहेत. तर ही कुठेतरी स्टॉप झालं पाहिजे. आपल्या लोकांना ह्या गोष्टी कळल्या पाहिजे. सॉरी मी जरा उघड बोलते कदाचित मला ह्या गोष्टीचा त्रासही होऊ शकतो. या माहितीची आवश्यकता आहे. येस सर. आम्हाला नाही तर संपूर्ण बहुजन समाजाला या माहितीची आवश्यकता आहे. बरोबर आहे. म्हणून तुमचा आम्ही वेळ घेतो. येस असं येस. म्हणायचं आहे का की ही सगळं बौद्धांची विचारधारा, बौद्धांचे सण उत्सव नक्कीच ही चोरी होत आहेत? हो, चोरी होत आहेत, चोरी झालेले आहेत. गेल्या कित्येक वर्षापासून आपण बघतोय. जसं की बाबासाहेबांच्या काळापासून जे काही आपल्याला त्रास वगैरे होता, बाबासाहेबांमुळे हे सगळं आपल्याला वैभव भेटते बघायला वगैरे, हे स्वातंत्र्य भेटते, त्याच्या पण पहिले खूप आपल्याला त्रास दिलेला आहे. पण केवळ बाबासाहेबांमुळे त्यांनी बुद्धांचा अभ्यास केला, बुद्ध धम्म त्यांनी लिहिला, त्यामुळे आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी करतात. तर पहिले तर बाबासाहेब आहेतच, आपले दैवत सगळ्यात पहिले बाबासाहेब, आणि नंतर तथागत गौतम बुद्ध आपल्याला त्यांच्या मार्फत जे लाभलेले आहेत त्याचा आपण नक्कीच स्वीकार करून, म्हणजे स्वच्छंदेने स्वीकार केला पाहिजे. जसं 22 प्रतिज्ञा भगवंत सांगतात, बाबासाहेब सांगतात, तर ते 22 प्रतिज्ञा आपण जपल्याच पाहिजे. आणि मी लिहून सांगू शकते सर तुम्हाला, एवढ्या 100 वर्षानंतर तरी का होईना पण पूर्ण भारत हे बुद्धमय नक्कीच होईल. आणि हे काय म्हणजे खोटं नाही, हे साधू साधू साधू. ही जी चोरी झालेली आहे ही अनुयायाच्या म्हणजे ह्याच्यामुळे झाली, अज्ञानामुळे झालेली आहे. म्हणजे एखादी चोरी कधी होत असते की जेव्हा जसं बौद्ध चिन्ह असतील, बौद्ध उत्सव असतील, तर ही जी चोरी होत आहेत तर त्याच्याकडे अनुयायाचं होत असलेलं दुर्लक्ष आहे की मग अज्ञान आहे? इथे अज्ञान पण आहे आणि अज्ञानामुळे जे आपले अनुयायी आहेत ते पण कुठेतरी भरकटल्या जात आहेत असं मी म्हणेल. कारण की कसं झालेलं आहे, परंपरा जी चालत आली तेच वळण सगळ्यांना लागत आहे. भरपूर लोक असे आहेत की चेंज व्हायला तयार आहेत, पण काही लोक असे आहेत जे चिटकून बसले, ते तयारच होत नाही. त्यांना म्हणजे एखाद्या जागेवर बोकड जाऊन कापणं तेच त्यांच्या मेंटॅलिटी आज पण ते होतं. जसं की आपण कारले लेणीला पाहिलं, तिथे आजही कोंबडीचा बळी दिला जातो, आजही त्या गोष्टी तिथे घडतात. तर त्या कुठेतरी स्टॉप झाल्या पाहिजेत. म्हणून आपलं हे सगळं धम्माचं काम, जसं बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञा दिल्यात, तर त्याचं पालन केल्याशिवाय ह्या गोष्टी कुठे स्टॉप होणार नाहीत. पण हे नक्की आहे की भारत हे बुद्धमय नक्कीच होणार आहे.
सो थँक्यू मला वेळ दिल्याबद्दल. आणि आपण सर्व आपण कोणत्या ग्रुपचे आहात सर? अच्छा, ओके. लातूरवरून बोधिसत्व फाउंडेशनचे जे हे कर्मचारी, हे जे ग्रुप आलेला आहे, त्यांना बघून मला खूप अतिशय आनंद होत आहे आणि मी धन्यवाद करते त्यांचं की तुम्ही इथपर्यंत आला. आज तुम्ही 10-12च लोक मला दिसतंय, पण नक्कीच पुढच्या वर्षी तुम्ही बसेस घेऊन याल अशी मी अपेक्षा करते. थँक्यू मला बोलायला चान्स दिला. नमो बुद्धाय. जय भीम. राजेंद्र कांबळे साहेब आपल्या या ठिकाणी आपण जो मुद्दा मांडलेला आहे संस्कृतीच्या विकृतीकरणाच्या बाबतीत, तर यांनी जसं सांगितलं की बा इथं स्वास्तिक दिसेल, पादचिन्ह आहेत, त्रिशूळ आहेत, बरोबर आहे. जे पादुका ज्याला म्हणतो की पांडुरंगाच्या पादुका, विठ्ठलाच्या पादुका म्हणतो, पण तर ते सगळं बुद्धाचे म्हणजे तथागतांची ते पादचिन्ह आहेत. त्रिशूळ आणि ओम जे आहे ते ओम पद्मः मणिः जे आहे ते आपण ओम मणी पद्मे जे आहे ते साचीच्या स्तूपामध्ये सगळं आपण पाहतो. तिथं त्रिशूळ सुद्धा आहे, ओम सुद्धा आहे, पाद चिन्ह सुद्धा आहे. एवढंच नाही तर पंढरपूरचे पांडुरंग जी विठ्ठल आपण म्हणतो त्या एका प्रवेशद्वारावर विठ्ठलाची देखील मूर्ती तिथं पाहायला मिळते. म्हणजे हे सगळं संस्कृतीचं विकृतीकरण ही झाल्यामुळं तुम्ही म्हणताय तसं की अन्याय म्हणजे अनुयायी गाफील राहिले का अज्ञानात राहिले, याच्यापेक्षा प्रत्येक राजवटीमध्ये एका संस्कृतीहून दुसऱ्या संस्कृतीवर अतिक्रमण झालेलं आहे. आणि त्यातल्या त्यात इतिहास लेखकांनी जे आहे इतिहासाचं विकृतीकरण केलेलं आहे, संस्कृतीचं विकृतीकरण केलेलं आहे. आणि ही सगळी संस्कृती बळकावून वेगळ्या नावानं त्यांना प्रेझेंटेशन केल्यामुळं आपणाला देखील वाटतं की त्यांचं आहे आपण स्वीकारायचं नाही. परंतु हे मुळात हजारो वर्षापासून 2500 वर्षापासूनची ही संस्कृती आहे. जोपर्यंत आपण याचा अभ्यास करणार नाही, जोपर्यंत ग्रामीण भागामध्ये लोकांमध्ये, खेड्यापाड्यातल्या लोकांमध्ये जोपर्यंत याचा प्रचार प्रसार होणार नाही, तोपर्यंत ही संस्कृती आपल्याला अडॅप्ट करण्यासाठी, जसं की तुम्ही म्हणताय किंवा अज्ञानामध्ये आहेत, कंदुऱ्या करतात, हे करतात, तिकडे गेलेली लोक आहेत, त्यांना इकडे येण्यासाठी आज 75 वर्ष झाली. बाबासाहेबांनी आपल्याला बौद्ध धम्माच्या ओटीत टाकले, तरीही आज फक्त अज्ञान किंवा तशी सांगणारी, त्या लोकांना धम्म प्रचार प्रसार करणारी मंडळी जी आहे ती तटपुंजी आहे, जे आहे ते प्रामाणिकपणे काम करतायत. तुमच्यासारखी आमच्यासारखी माणसं हे अविरतपणे काम करताय. ह्याला कालावधी लागेल, परंतु आपण अपेक्षा करूया की हा भारत हा बुद्धमय होईल, जम्बूद्वीप हा जम्बूद्वीप राहील आणि सम्राट अशोकाचा भारत निर्माण होईल. आपण जर सगळ्यांनी संकल्प या ठिकाणी करूया, आपण अविरतपणे धम्म कार्य आणि धम्म प्रचार प्रसाराचं काम करूया, या एवढ्या अपेक्षा व्यक्त करतो सर्वांना. एक प्रश्न असा आहे आदरणीय राजेंद्र कांबळे साहेब आणि ताईंना, आपण सर्व धर्माचे मंदिरं, मूर्त्या वगैरे पाहतो. जशा बुद्धाच्या ज्या मूर्त्या म्हणजे ह्या फार पूर्वीपासूनच्या आहेत, ऐतिहासिक मूर्त्या आहेत, तसेच मंदिरं सुद्धा ऐतिहासिक आहेत. तर जशा बुद्धाच्या मूर्त्या ह्या अशा उघड्या आहेत, तशा इतर धर्माच्या म्हणजे हिंदू धर्माच्या मूर्त्या तुम्हाला उघड्या का पाहायला मिळत नसेल? म्हणजे जसे कपडे घातलेले आहेत किंवा कशाने तरी झाकून ठेवलेले आहेत, तर ह्याच्या मागचं रिझन काय असावं? मग बुद्ध मूर्त्या का तशा ठेवण्यात आलेल्या नाहीत आणि मग हिंदू धर्माच्याच मूर्त्या का झाकण्यात आलेल्या आहेत? त्याचं वस्त्रहरण झालं तर नेमकं काय होईल? सगळं बुद्धच दिसेल. सर हे खूपच छान प्रश्न केला आणि खूप लॉजिकल आहे आणि अतिशय महत्वाचा हा प्रश्न आहे. म्हणजे आपल्या लोकांपर्यंत म्हणजे आपल्या लोकांसाठी पण आहे जे की भरकटलेले आहेत आपले लोक, आणि इतर लोकांसाठी तर आहेच. कारण की ते आपण जसं बघतो की आदरणीय सागर कांबळे सर बघा, किंवा आपले जोगदंड सर बघा, किंवा इतर अजून जे लेणी संवर्धक आहे, जे मोठ्या संख्येने लोकांना सोबत घेऊन काम करतात, तर ह्यांनी जे कामं केलेले आहेत ना, ते खूप चांगल्या पद्धतीने केलेले आहेत. की ते त्यांचं तेच काम आहे की म्हणजे आमचं तेच काम आहे की लेण्यांपर्यंत जाणं. जे अतिक्रमित लेणी आहे, सरांनी खूप सुंदर प्रश्न केला, जे अतिक्रमित लेणी आहे त्या झाकून ठेवलेल्या आहेत. कारण की त्या लेण्या म्हणजे लॉर्ड बुद्धच आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला जर देवा दिसत असतील 4 हात 5 हात हे जे असं दिसतात, तर ते ऍक्च्युली तसं नाहीये, त्यांना तसं उभारण्यात आलेलं आहे. त्या पण देव्या ज्या आहेत भगवंताच्या काळामध्ये ज्या अरहंत पदाला गेलेल्या ज्या भिक्खुण्या होत्या, त्या ऍक्च्युली त्या आहेत. त्या जसं आपण म्हणतो की 9 देव्या आहेत, तर ह्या 9 देवा नसून ज्या अरहंत पदाला लॉर्ड बुद्धांच्या काळामध्ये ज्या लेडीज गेल्या होत्या, त्यांना ह्या देव्यांचं नाव दिलेलं आहे. त्याच्यामधली एक देवी मी तिचं नाव सांगेल, तिची एक कहाणी आहे, छोटीशी कहाणी नाही सांगत पण फक्त तिचं नाव घेते. पट्टचारा म्हणून एक खूप चांगली राणी होती.
तर तिच्यासोबत बरंच काही गोष्टी घडून गेल्या, म्हणून तिने अरहंत पदापर्यंत भगवंताकडे गेली आणि अरहंत पदापर्यंत गेली. तर त्या भिक्खुनी लोकांचे पण अशा पद्धतीने स्तूप बनवून ठेवलेले आहेत. त्याच्यामध्ये हार्मिका आहेत आणि त्या हार्मिकामध्ये त्यांच्या अस्थी ठेवलेल्या आहेत. तर म्हणून हे स्तूप जे आहेत त्याचं निर्माण पण त्या पद्धतीने झालेलं आहे. कोणी अरहंत पदाला गेलं, जसं भंते आनंद होते किंवा अजून इतर भंते जे होते जे अरहंत पदाला गेले, तर त्यांचे असे स्तूप बनवून ठेवले आणि त्या स्तूपांमध्ये त्यांच्या अस्थी आहेत, म्हणून आपण त्याला नतमस्तक होतो किंवा आपण तिथे जातो. पण हे लोक जे काय म्हणतात की ते स्तूप नसून ते शिवलिंग आहे. तर ही म्हणजे म्हणजे खूप मोठी खोटी गोष्ट आहे ऍक्च्युली. तर ह्याला कुठेतरी हे बसायला पाहिजे. आणि आपल्यासारखे जर लोक जे काही, आता तुम्ही 15 लोक आहात, जर जसं मी म्हटलं की अजून संख्येने लोक आपले आले तर नक्कीच ह्या गोष्टीवर कुठेतरी हे मात बसू शकते आणि आपलं जे कार्य आहे ते पुढे जाऊ शकतं आणि आपली जी पुढची पिढी आहे त्याला आपण म्हणजे सत्य तर काय आहे ते आपण सांगू शकतो. सो येस, एक प्रश्न आपल्याला असा विचारायचा आहे की ज्या सम्राट अशोकांनी 84,000 बुद्ध लेण्या या निर्माण केल्या, तर जसं तुमचं लेणी संवर्धन समिती जी आहे ही समिती लेणी संवर्धनाचं काम करते, तसं 84,000 बुद्ध लेण्या या यादी डिक्लेअर करू शकते का की शासनाकडून किंवा ऐतिहासिक माहितीच्या बळावरती ही 84,000 बुद्ध लेण्या हो सर, कुठं कुठं आहेत आणि त्या आज कोणत्या परिस्थितीत आहेत हे तुम्ही सांगू शकता? हो सर, नक्कीच. आपले जसं की आदरणीय सागर कांबळे सर पण आहेत, त्यांचंही खूप मोठं रिसर्च काम सुरू आहे, सर्चिंगचं काम सुरू आहे. आणि जसं लेण्या तुम्ही म्हटला की भरपूर लेण्या अतिक्रमित झालेल्या आहेत, तर आपल्याला त्याच्यावरच काम करायचं आहे. सो आपल्याला त्याच्यावरच ऍक्च्युली काम करायचं आहे. सो ही जी मोहीम आहे सर, तर दिवसानुदिवस ही वाढतच जायला पाहिजे. सो हे एवढंच सांगेल मी. खूप खूप धन्यवाद मंडळी. खऱ्या अर्थानं आज 11 मार्च आणि आम्ही सकाळी 11 वाजता लातूरच्या अहमदपूर शहरातून छत्रपती संभाजीनगराकडे वळालो. अवघ्या 7 तासामध्ये आम्ही नॉनस्टॉप प्रवास करून हे तुम्हाला दर्शन घडविण्यासाठी वेरूळ येथे 10 नंबरच्या लेणीमधून तुम्हाला हे दृश्य कसं वाटलं हे तुम्ही सुद्धा कळवू शकता कमेंट बॉक्समध्ये. आमच्या लाखो दर्शक मंडळींना ही विनंती असणार आहे की दरवर्षी मार्च महिन्यामध्ये 9 मार्च, 10 मार्च आणि 11 मार्च या 3 दिवसामध्ये 3 वाजल्यापासून सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागे जे तथागत भगवान बुद्धांची विशाल महाकाय मूर्ती जी आहे कोरीव, त्या मूर्तीवरती सेंटर पासून पूर्ण वरपर्यंत चरणापासून त्यांच्या पायापासून ते चैत्यापर्यंत त्यांच्या माथ्यापर्यंत सूर्याचे किरण पोहोचतात. आणि हे वैशिष्ट्य ज्यांच्या माध्यमातून मला ऐकायला मिळालं असे बोधिसत्व फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्रजी कांबळे साहेब, त्याचबरोबर बोधिसत्व फाउंडेशनचे उपाध्यक्ष उत्तमरावजी कांबळे साहेब, आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते गोपीनाथरावजी जोंधळे साहेब आणि त्याचबरोबर आत्ताच ज्यांनी संवाद साधला सागरजी गायकवाड यांच्याशी, MBCPI सागरजी गायकवाड यांच्यासोबत ज्यांनी संवाद साधला असे आमचे स्नेही विनयकुमार ढवळे सर आणि आमचे सारथी जे आहेत पिराजी कांबळे, जे आता पडद्याच्या मागे कॅमेरा ज्यांच्या हातात आहेत त्यांनी सुद्धा आम्हाला मोलाचं सहकार्य केलं आहे आणि यांच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवू शकत आहे. खऱ्या अर्थानं सागरजी गायकवाड यांचं मी खूप खूप आभार मानणार आहे की तुम्ही इतका आम्हाला वेळ देऊन सविस्तर अशी माहिती आमच्या आवाज बहुजनांचा न्यूज चॅनलच्या माध्यमातून प्रदर्शन करण्यात आम्हाला सहकार्य केलं, त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. आणि आपण तुर्तास इथेच थांबूया. अशाच प्रकारचे ताजे आणि महत्त्वाचे अपडेट पाहण्यासाठी आवाज बहुजनांचा न्यूज चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय भीम, नमो बुद्धाय. जय भीम, नमो बुद्धाय. अस्वस्थ होऊन म्हणाला बुद्ध, घेऊ द्या शस्त्र, आता मला करायचे आहे युद्ध, घेऊ द्या शस्त्र, मला आता करायचे आहे युद्ध. जय भीम, नमो बुद्धाय. आवाज बहुजनांचा.